बाबांना खोटं सांगितलं की मला मनशोभा पाहायला जायची, पण नाही, तो माझा हेतू नव्हता. तर पाता बोलण्याच्या ठिकाणी भक्तीला बंदी आहे आणि या भक्तीला बंदी असल्या कारणानं माझी पावलं पडली ते या मृत्यूलोकाच्या ठिकाणी. पण असं जरी का असलं तरी त्या देवाला आपल्याला प्रसन्न करून घ्यायला हवं. त्या देवाचा आशीर्वाद आपल्या पृष्ठभागी सदैव असायला हवा. यासाठी भक्ती ही महत्वाची. भक्ती या एकांत मी भक्ती करण्यासाठी आहे. लवकरात त्या देवाला प्रसन्न करून घ्या. तुमची भीती वाटत होती कारण पता बोलायच्या ठिकाणी तुम्ही भक्तीला बंदी घातली, म्हणून एकाच कारणामुळे मी या मृत्यूलोकाच्या ठिकाणी येऊन तुला काय का भक्तीची गरज झाली? मी असताना सांग तो खोटा बोलून हे तू ऐकू शकतो. साऱ्या देवाची दुसरे नाव विधान घेत बाबा, देव भक्ती ही वाईट नसते. मला सांगा, तुम्ही देखील त्या देवाचे भजन पूजन केलं बरोबर ना? त्याने म्हणे अर्जुनी नयनी मोजणी त्या शंभू देवाला तुम्ही देखील पूजला. मग मला सांगा, तुम्ही काही वाईट केलं? अगं, मी घरातील करता कविता आहे. मी माझ्या स्वार्थासाठी केलं. तुला त्याची करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी केलं, पण मी माझ्या स्वार्थासाठी केव्हाच केलं नाही. कारण फक्त त्या देवाचं दर्शन व्हायला हवं. त्याच उदास्त हेतूने मी त्यांची भक्ती केली. काय चुकलं माझं? अगं, साक्षात देवापेक्षा जन्म देणारे माता पिता हे सर्वश्रेष्ठ आहे. आई वडिलांना जो कोणी विचारला तो व्यर्थ गेला समज. बाबा, मी तुम्हाला केव्हाच विचारले. हे तुझ्या सेवा हेच माझं भाग्य आहे. कारण तुम्ही मला जन्म दिला. जन्म देणारी माता पिता ही त्या देवाईपेक्षा श्रेष्ठ असतात.
तरी सुद्धा तुमचे मी सेवा करते पण मला सांगा त्या देवाची भक्ती करण्यासाठी मला का एकच वाईट वाटलं. असं काय? लहानाची मोठी तुला मी केली केव्हाही अपशब्द तुझ्या मुखातून आला नाही. आज तू खोटा बोलून या मृत्यू लोका तुझ्या शिव मंदिरात भक्ती करते म्हणून ज्या मुखातून तुझे शब्द निघाले त्या देवाचं नाम तुला माझ्या ओठात देता कामा नये म्हणून जे तुझं ऐकलेलं मी ते कानाने श्रवण केलं म्हणून आज ज्या मुखातून ज्या देवाचं नाव तुझं होतंय त्यात देव हे तुझं माने उचललेली पावलं तंत्र लागे स्थिर कर. हे नगर सीताराम एका असहाय्य स्त्रीवर प्राणघातक हल्ला करण्याचं कार्य करतोयस. आहेस कोण तू? ज्याचा वस्तीस्थान माझा घोणा तो खाली का यावेळी त्या माझ्या कन्याला शासन करत असताना मध्यस्थी घालण्याचा प्रयत्न करणारा समोर कोण आहे माझ्या? हे क्लिकर फायदा आहे पाता घोड्यात तुमचं वस्तीस्थान हो आणि या मर्त्य भूमीवर ज्याने तुम्हाला प्रतिकार केला आहे तो दुसरा दिसतो. या उच्चाईचा राज करता माझ्या शुभांग तुमचं आमचं भांडण नाही वैरातलं नाही हे आमचं घरातील भांडण नाही म्हणून तुम्हाला बऱ्या बोलाने सांगण्याचा प्रयत्न करतोय. लाखाचा पोशिका मेला असेल तर लाख जन्माचे मतील म्हणून हा कलिका तुम्हाला शेवटचा आणि सांगतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा या माझ्या मध्यभूमीवर राज करताय आणि मी राज करता असल्यामुळे तिथं असणारा प्रत्येक जण माझी प्रजा आहे. प्रजेच्या रक्षणासाठी जर का शरीर भराची ठेवावं लागलं पण तुमच्या भराची असू येतो विश्वा जरी तुमची कन्या असली तरी सुद्धा मी इथं असताना तुला वाटत असेल तुमच्या मृत्यू लोकांना कमी आलोय म्हणजे तू काहीतरी बोलते. तू माझ्या नाम्याचा नसशील ही माझी कन्या आहे शेवटी तुझा आणि तुला शासन करण्यासाठी मी तत्पर आहे. तुला बरोबर सांगतोय तुला संधी देतोय संधी कोण कुणी नाही तुझ्यासारख्या नावाला फेकायच्या संधीला घालून मी तुला लक्षात ठेव माझ्या घाटाच्या उद्देशाला माझ्या समोर राहत असेल तू हा जो प्रवीण बाजूला हा व्यर्थ मनी जगत अळवा वरचे पाणी
नाही जगात नाही अमर तुम्ही जग अळवावरचे पाणी ज्या परमेश्वराच्या भक्तीसाठी तू प्रत्येक वाडीला मच्छा करतोयस पण कलिकाल परमेश्वराच्या भक्तीत किती सामर्थ्य आहे त्या देवाच्या नावात किती ताकद आहे याची प्रचिती तुला यायला हवी याच्यासाठी ज्या शिवशंभू महादेवाची मी भक्ती करतोय त्याच माझ्या शिवशंभू महादेवाच्या भक्तीचं श्रेय माझ्या शस्त्राच्या अग्रा